काल जो फ्रेश भाजीपाला जे आम्ही घेऊन आलो होतो त्यालाच मस्त इकडं धुवून घेतलं आणि चॉपिंगसाठी घेतलं होतं. कारण ना फंक्शनच्या दिवसामध्ये ना टाईम कुठं जातो ना काही कळतच नाही. डेकोरेशनवाले भैया पण लवकरच आले होते आणि त्यांनी पण त्यांचं काम चालू केलं होतं. आईने पण घेतला होता हलवा बनवण्यासाठी. 4 वाजत आले होते, त्यामुळं ना जास्तीच्या कामामध्ये ना एकदम व्यस्त झालेला होता. सगळ्यांची कामं ना व्यवस्थित होवेत किंवा सगळ्यांना असं कुठल्याच गोष्टीची कमी पडू नये असं काहीतरी वाटत होतं. कारण आहे ना फॅमिलीमध्ये असंच असतं. मी तिकडे पुण्याला एकटी असते ना, त्यामुळं तेवढं असं वाटतच नाही कुठला फंक्शन आम्ही केलं आहे सेलिब्रेट. त्यामुळे ना छोटासा जरी फंक्शन असतो ना त्यावेळेस मी इकडे आलेलीच असते. माझ्या सगळ्या कझन्सनी मिळून ना कोशिंबीर बनवून घेतली आणि सगळे जी शॉपिंग्स राहिलेली होती ती मामींनी करून दिली. आणि म्हणतात ना पडद्यामागील कलाकार, तशीच काहीतरी यांची कहाणी होती. माझा भाऊ, आई, बहीण सगळ्यांनी मिळून ना पुलाव बनवून घेतलेला होता. सगळ्याच्या सहवासाने आणि प्रेमानेच काही गोष्टी होतात याचा अनुभव ना प्रत्येक फंक्शनमध्ये झालेलाच असतो. सगळ्यांच्या मदतीने ना आम्ही प्रत्येक कार्यक्रम सेलिब्रेट करतो. तर ना उद्याच्या व्हिडिओमध्ये बघूयात की माझा फायनल बड्डेचा रिझल्ट कसा आला. तर आजच्यासाठी एवढंच होतं. बाय, भेटूया उद्या.